तू सगळ्या नवऱ्यांना वाईट का दाखवते, म्हणजे लिटरली मला तेवढं फ्रस्ट्रेशन येते ना, असं वाटतं निघून जावं कुठेतरी. अशा भरपूर कमेंट्स आणि मेसेजेस तुमचे कालच्या व्हिडिओवर आले. म्हणजे फनी कमेंट्स तर होत्याच, त्यात सोबतच ना भरपूर सिरियस कमेंट सुद्धा होत्या. आता मी तुम्हाला लगेच सिरियस कमेंट सांगत नाही, कारण त्याने तुम्हाला स्ट्रेस येऊ शकतो. पहिले फनी कमेंट सांगते. एक तर कमेंट अशी होती की ताई आजकाल ना आपले नवरे आपल्या घरातले तुकाराम मुंडे साहेबच झालेत. आणि एक तर अशी होती की माझ्या नवऱ्यापेक्षा तर सासू परवडली. एक लेडी तर म्हणत होती की अरे माझा नवरा जर आजकाल किरकिर करत नसेल ना, तर मला असं वाटतं की काहीतरी बिनसले, म्हणजे त्याची बडबड सुरू असली की मगच मला छान वाटतं. आता या झाल्या फनी कमेंट्स, अशा भरपूर होत्या आणि त्यातल्या सिरियस कमेंट पण होत्या आणि मेसेजेस तर मला खूप जास्त आले या बाबतीत की आमच्या घरात पण असंच होतं, नवरा सतत किरकिर करत असतो. एक तर म्हणे मला लिटरली एवढं फ्रस्ट्रेटेड फील होतं ना, असं वाटतं कुठेतरी निघून जावं. आणि लेडीज तर लेडीज, जेंट्सचे सुद्धा खूप मेसेजेस होते की ताई आमची बायको पण अशीच बिहेव करते, घरामध्ये लक्ष नसतं, किचन मध्ये खाण्यासाठी वस्तू आणल्या जातात आणि त्या न खाताच फेकल्या जातात. त्यातला एक मेसेज ना मला थोडासा त्याचं वाईट वाटलं की तू सगळ्या नवऱ्यांना व्हायचं वाईट का दाखवते. तर मला फक्त एकच सांगायचंय, कालचा व्हिडिओ जो मी अपलोड केला तो फक्त एक रिलेटेबल कंटेंट होता. तो सगळ्यांच्याच घरी होतो, म्हणजे नॉर्मली आमच्या घरात ते व्हिडिओ चालू असताना त्या गोष्टी घडल्या आणि मी एक चांगला कंटेंट तो अपलोड केला. तर त्यामुळे ना मला फक्त एवढंच म्हणायचं, त्याचं वाईट वाटून घेऊ नका. मला कुणालाही वाईट दाखवायचं नाही, ना बायकोला दाखवायचंय ना नवऱ्याला दाखवायचंय. ऍक्च्युली काय झालं, मी व्हिडिओ शूट करत होते, कॅमेरा ऑन होता आणि तेवढ्यात आमचं सगळं हे भांडण झालं. आणि मला असं वाटलं की हा खूप कॉमन कंटेंट आहे आणि जो की खूप रिलेट होईल म्हणून मी तो अपलोड केला. पण प्रॉब्लेम असा झाला की तो सगळ्यांच्या घरात ही गोष्ट घडते, त्यामुळे सगळ्यांना फील झालं आणि म्हणून सगळ्यांच्या अशा रिएक्शन्स बाहेर आल्या. सो मला फक्त एवढंच म्हणायचंय, खूप रिलेटेबल कंटेंट होता, बाकी मला कोणालाही वाईट दाखवायचं नव्हतं. आणि ज्या लेडीज असं म्हणतात ना की मी खूप फ्रस्ट्रेटेड फील झाले किंवा नवरा किरकिर करतो, मी फक्त एवढंच म्हणेल की सगळ्याच गोष्टी अशा कोजी नाही होणार ना, चांगले वाईट गोष्टी घडतच राहतात. लवकर त्यांना फ्लश आउट करा, शेवटी नवरा बायकोच एकमेकांसोबत राहणार आहे. बस मला या व्हिडिओतून तुम्हाला हेच सगळं सांगायचं होतं. आणि असेच आपले भरपूर कंटेंट येत राहतील, त्यासाठी ना माझ्या चॅनलला फॉलो करा. भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये.